तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला नक्की राजकारणाच्या माध्यमातून काय कामं करायची आहेत? आता इथं मूलभूत गरजा तर आहेत की वीज, लाईट, पाणी, चेंबर लाईन्स खराब झाल्या आहेत, रोड खराब आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे आणि सर्वात जास्त मोठी समस्या इथं की ठेकेदारी वाढली. या ठेकेदारीमुळं इथले स्थानिक नेतेच ठेकेदार असल्यामुळं मग त्या कुठल्याच कामाला काही अर्थच राहिलेला नाही. मला मूळ ती ठेकेदारी बंद करायची आहे. इथं लोकांचे झोपड्या तोडून SRA करायचा प्रयत्न चाललाय, मला ते बंद करायचंय. इथं बऱ्याच ठिकाणी असं आहे की सार्वजनिक ठिकाणी काही एखादा उपक्रम होत असेल मंडळांमार्फत काय तर स्थानिक नेते त्याला अडचण आणतात, त्यांना पैशाची मागणी करतात किंवा बांधकाम कोणाचं करत असेल, कोण गरीब एखादं घर बांधत असेल तर त्याला 20,000, 25,000, 50,000 अशी मागणी केली जाते. त्यांनी जर ते नाही दिले तर त्याचं ते बांधकाम थांबवण्यात येतं. हे मला सगळं बंद करायचंय. इथून पुढे ही गोष्ट मी घडू देणार नाही आणि जितकं काही चांगलं करता येईल ते मी 100% करणार. तुमच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडमुळे, पार्श्वभूमीमुळे लोक तुमच्यावर टीका करतायत, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत माझ्यावर कोण टीका करत नव्हते, पण राजकारण हे अशी फील्ड आहे इथं तुमच्यावर टीका होणारच, ते 100% होणार आणि मला टीका करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर काय आहे त्यामुळे ते करणार. आता पण मी ठरवलं योग्य प्रवाहात यायचं आणि मी येणारच काही हो. पण राजकारणच का, म्हणजे समाजसेवेमार्फत पण तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत होतात. आता मला संधी मिळाली राजकारणात यायची म्हणून मी आलो, नाही तर ह्या गोष्टीसाठी खूप लोक आहेत की ज्यांना माझ्यासारखे आहेत की त्यांना योग्य प्रवाहात यायचंय पण त्यांना ती संधी मिळत नाही. तर खरात साहेबांकडून मला ती संधी मिळाली. आता हा वाल्याचा वाल्मिकी नक्कीच होईल, हे 100%.